आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पतसंस्थेची ग्राहक सेवा गतिमान करा. सागर चौगुले, पतसंस्था प्रकोष्ठ. कृष्णमयी पतसंस्था आकिवाटची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न. काळ बदलत आहे तसे आपणही बदलले पाहिजे. आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पतसंस्था गतिमान व्हावी यासाठी संचालक, सल्लागार व सभासद यांना सहकार भारतीकडून प्रशिक्षण सुरू आहे. याचा लाभ घ्यावा. कृष्णमयी पतसंस्था ही ग्रामीण भागातील पिवशीच्या रूपातून उदयास येऊन ती आज मुख्य कार्यालय व 5 शाखेसह सभासदांना चांगल्या प्रकारे सेवा देत आहे. हे कौतुकास्पद आहे. कॉस्ट ऑफ फंडचा विचार करून कर्मचाऱ्यांना अल्प व्याज दराने घर बांधणीकरिता कर्ज द्यावं असं प्रतिपादन कृष्णमयी पतसंस्थेच्या 31व्या वार्षिक सभेत प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारती महाराष्ट्र राज्य पतसंस्था प्रकोष्ठ सागरजी चौगुले बोलत होते. ते पुढे म्हणाले की भविष्यात बँकाप्रमाणेच पतसंस्थांना ठेवीस विमा संरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व आम्ही शासन दरबारी प्रयत्न करत आहोत व ते अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितलं. यावेळी संस्थेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चौगुले यांनी सभेचे नोटीस वाचन केलं. संस्थापक चंद्रकांत उर्फ रामा रायनाडे, संचालक शीतल पाटील, काकासो सणदी, अण्णासो वळवाडे व सल्लागार सदस्य संकेत पुदाले, बाळासो उमाजे, ए पाटील सर, शाखा अधिकारी आप्पासो फरांडे यांनी मांडलेल्या प्रत्येक विषयावर सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व ठराव मंजूर केले. संस्थेचे सल्लागार राजू उर्फ आदिनाथ होसकल्ले यांनी संस्थेचे अहवाल वाचन करताना म्हणाले की मार्च 2025 अखेर संस्थेचे सभासद 2144, भागभांडवल 1,30,00,000, निधी 3,48,00,000, ठेवी 38,03,00,000, कर्ज 27,39,00,000, गुंतवणूक 14,91,00,000 रुपये. चालू वर्षी निव्वळ नफा 72,00,000 झाले असून नियमानुसार तरतुदी करून 10% लाभांश जाहीर केला असल्याचं सांगितलं. सदरची आकडेवारी ही सभासद ठेवीदारांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासामुळे शक्य झाली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, विविध परीक्षेत यशस्वी झालेल्या, विविध पदावर निवड झालेल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे सभासदांनी व्यासपीठावर येऊन संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करण्यासाठी बाळसिंग राजपूत सर, विद्यासागर उळागड्डे सर, शक्तिकुमार पाटील जैनापूर व तसेच सत्कारमूर्ती आकिवाटचे सुपुत्र संतोषजी कुमार माने, BDO अभिजित आवटी यांनी आपल्या भावना व्यक्त करून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रेणिक पाटील व व्हाईस चेअरमन सुशीला कोथळी यांच्या उपस्थितीत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पित उत्तर देऊन संचालक आदिनाथ होसकल्ले यांनी सभासदांची मने जिंकली. उपस्थितांचे स्वागत माजी प्राचार्य ए रायनाडे सर यांनी केलं, तर आभार प्राध्यापक KB पाटील सर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यासागर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व संस्थेचे सल्लागार PA मगदुम सर यांनी केलं. सदर वार्षिक सभा बसव मंडप आकिवाट या ठिकाणी सर्व संचालक, सल्लागार, सभासद, ठेवीदार, सेवक वर्ग, हितचिंतक यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत संपन्न झाला. बसवक्रांतीकरिता आकिवाटहून संपादक रमेश कुमार मिठारे.